स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। महापालिकेने केलेली घरपट्टीची आकारणी न सोसणारी व अनेक त्रुटी असलेल्या मुळात प्रशासकीय प्रशासन व स्थायी समितीचे अधिकारच वापर करू शकतो, परंतु प्रशासनातील मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केलेली महासभा व घरपट्टीबाबत केलेला धोरणात्मक निर्णय असंविधानिक असल्यानं बेकायदेशीर आहे। शेकडो मालमत्ता धारकांनी हरकती घेतल्यात, परंतु अजून हजारो नागरिक अशिक्षित, वृद्ध, आजारी, परगावे त्यांचे कायद्याचं ज्ञान अपुरं आहे, त्यामुळे ते हरकती घेण्यास असमर्थ आहेत। तसेच प्रशासनच निर्णय देणार असल्यानं सदर सुनावणीस नागरिकांचा विश्वास नाही। सांगली हे शेजारील इतर महापालिकेच्या तुलनेत आर्थिक विकासाच्या बाबतीत किमान 25 ते 30 वर्ष मागासलेलं असल्यानं तेथील कराशी तुलना करणं रास्त होणार नाही। त्यामुळे सरसकट नोटिसा व लादलेला कर रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टीची आकारणी करावी। महापालिका निवडणुकीनंतर अस्तित्वात येणाऱ्या महासभेनं घरपट्टीबाबत निर्णय करावा, तोपर्यंत कोणतीही सक्ती करू नये। याबाबत आज सांगलीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापारी, दुकानदार, कष्टकरी संघटना, नागरिक यांच्या वतीनं रस्त्यावरील आंदोलनास सुरुवात केली। यानंतर टप्प्याटप्प्यानं आंदोलनाची तीव्रता वाढणार। लवकरच विविध व्यापारी संघटना, कष्टकरी संघटना, सर्वसामान्य नागरिकांची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे। यावेळी निखिल दडगे, सागर सारडा, विश्वनाथ गवळी, सिद्धार्थ मगदूम, मनोज शाह, राहुल भोसले, रवींद्र वाधवणे, उदय मुळे, अभिजित चव्हाण, प्रवीण अथनी आदी मान्यवर उपस्थित होते। रविवार दिनांक 2/3/2025 रोजी सकाळी 5 वाजता केशवनाथ मंदिराजवळ वाढीव घरपट्टी विरोधात विचार विनिमय करणं व पुढील आंदोलनाची दिशा ठरवणं याविषयी बैठक आयोजित केली। तर या बैठकीसाठी सर्व मालमत्ता धारकांनी, व्यापारी बंधू व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन पैलवान पृथ्वीराज पवार भैया यांनी केलं। की आपल्याला कुणालाही मान्य नाही, कारण ती आपल्याला परवडणारच नाही आणि ती कायद्याला धरून नाही। नागरिकांना आणि सर्व व्यापारी बंधूंना मी विनंती करतो की आपल्याला याला एकजुटीनं तीव्र विरोध केला पाहिजे, कारण एकदा जर काही घरपट्टी लागू झाली तर परत ती कधीच माफ होत नाही। ती लागू होऊन द्यायची नसेल तर आपल्याला एकत्र आलं पाहिजे, आपल्याला तीव्र विरोध केला पाहिजे। दुसरं, आपल्याला सगळ्यांना हरकती घ्यायला सांगितल्यात, आपण हरकती घ्याव्यात, हरकती घेतल्याच पाहिजेत, पण हरकती घेणारं प्रशासनच आहे, हरकतीवर सुनावणी घेणारं पण प्रशासनच आहे आणि त्याच्यावर निर्णय करणारं पण प्रशासनच आहे। तर प्रशासन ज्यांनी घरपट्टी काढल्या ते आपल्याला न्याय देतील असं वाटत नाही। आपल्या हरकतींवरती महासभेमध्ये चर्चा झाली पाहिजे। महासभा म्हणजे लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक, त्या नगरसेवकांची महासभा, त्या महासभेचा जो पीठासीन अधिकारी असतो म्हणजे निर्णय देणारा जो अधिकारी असतो ते महापौर जर तिथं आपल्याला न्याय मिळेल आणि हे अधिकारी जरी आपली सुनावणी घेतली तर आपल्याला न्याय देणार नाहीत याची मला स्वतःला खात्री आहे। तर आपल्याला सगळ्यांना ही घरपट्टी ताबडतोब रद्द झाली पाहिजे, यासाठी आपण सगळेजण एकजुटीने इथं हजर झालेला आहे। आपण हातात ज्या घरपट्टीच्या नोटीस आहेत त्या फाडून इथं टाकायच्या आहेत आणि महापालिकेच्या प्रशासनाला आपण निषेध करायचा आणि तीव्र विरोध करायचा। महापालिका प्रशासन घ्या फाडा सगळे महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, अन्यायकारक घरपट्टीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो, महापालिका प्रशासनाचा